पितामह भीष्माचार्यांना सद्गतीचं दान भगवंताने केलं. भगवंत द्वारकेच्या दिशेनं निघून गेले. पांडवांचा निरोप भगवंतांनी घेतला. अर्जुनजी महाराज भगवंतांना द्वारकेपर्यंत पोहोचवण्यासाठी गेलेले आहेत. अनेक महिने निघून गेले तरी अर्जुनजी महाराज वापस आले नाहीत हस्तिनापुरामध्ये. या प्रसंगामध्ये युधिष्ठिरजी महाराजांना अपशकुन व्हायला लागले. दिसू नये अशा प्रकारचे दृश्य दिसत आहेत. घडू नये अशा प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूला घडताना युधिष्ठिरजी महाराजांना दिसायला लागल्या. आणि त्या अपशकुनांना पाहून युधिष्ठिरजी महाराजांचं हृदय भयभीत झालं. युधिष्ठिरजी महाराज चिंता करायला लागले. भविष्य काळामध्ये कोणत्या तरी प्रकारचं संकट उपस्थित होणार आहे अशी युधिष्ठिरजी महाराजांना चिंता सतवायला लागली. आणि अर्जुनजी महाराजही अजून द्वारकेहून वापस आलेले नाहीत. मग द्वारकेमध्ये काय चाललेलं आहे, द्वारकेमध्ये काय घटना घडलेली आहे किंवा काय घटना घडते आहे त्याचा परिणाम, त्याचं सूचक म्हणून तर मला हे सगळे अपशकुन तर होत नाही ना, असा विचार युधिष्ठिरजी महाराज करायला लागले. अर्जुनजी महाराज 6 महिन्यांनी हस्तिनापुरामध्ये वापस आले. अर्जुनजी महाराजांना राजमहालाच्या महाद्वारासमोर आलेलं धर्मदादांनी पाहिलं. परंतु हा आपला अर्जुन आहे का अशी शंका युधिष्ठिरजी महाराजांच्या मनामध्ये आली. आणि अशी शंका त्यांच्या मनामध्ये येण्याला कारण होतं अर्जुनजी महाराजांच्या शरीरावरती असलेलं सार क्षात्र तेज नष्ट झालेलं आहे हे धर्मदादांच्या लक्षात आलं. भगवत सेवेच्या प्रभावाने, धर्मपालनाच्या प्रभावाने, सदाचाराच्या प्रभावाने व्यक्तीच्या शरीरावरती, देहावरती विशिष्ट अशा प्रकारची चर्या उत्पन्न होत असते, तेज उत्पन्न होत असतं. जीवनभर क्षत्रिय धर्माचं पालन केलेले अर्जुनजी महाराज हे पूर्ण पुरुष होते. या जगामध्ये पूर्ण पुरुष म्हणून दोघांचंच वर्णन केलं, एक भगवान गोपाल कृष्णांचं आणि दुसरं अर्जुनजी महाराजांचं. बाकी या जगामध्ये पूर्ण पुरुष म्हणून कोणी जन्माला आला नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुषाचा काही अंश आणि प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रीत्वाचा काही अंश असतोच आणि त्याची चिन्हही असतात. पण परमात्मा श्रीहरी हे पुरुषोत्तम आहे, पूर्ण पुरुष आहे. तसेच अर्जुनजी महाराजही पूर्ण पुरुष होते. त्यातल्या त्यात पवित्र अशा प्रकारच्या क्षत्रिय वंशामध्ये, कुळामध्ये अर्जुनजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि परिपूर्ण क्षात्र धर्माचं पालन जीवनभर त्यांनी केलेलं आहे. परंतु आज धर्मदादा पाहत आहेत की अर्जुनजी महाराजांच्या शरीरावरचं क्षात्र तेज नाहीसं झालेलं आहे. व्यक्तीच्या चर्येवर उत्पन्न झालेलं, भगवत कृपेने प्राप्त झालेलं हे तेज क्षीण होण्याला व्यक्तीचं कर्म कारण असतं. आणि म्हणून तत्सम सदृश असे काही प्रश्न धर्मदादानी अर्जुनजी महाराजांना विचारले. अर्जुना, तुझ्या शरीरावरचं क्षात्र तेज कुठं नाहीसं झालेलं आहे मला सांग. तुझ्या हातामध्ये जो गांडीव धनुष्य आजपर्यंत आम्ही पाहत होतो तो धनुष्य कुठं आहे? नाना प्रकारचे प्रश्न, या नाना प्रकारच्या शंका कुशंका उपस्थित केल्या युधिष्ठिरजी महाराजांनी. पण अर्जुनजी महाराजांनी त्याचं एकच उत्तर दिलं. काहीही न बोलता हळूवार पावलं टाकत अर्जुनजी महाराज धर्मदादांच्या जवळ आले. धर्मदादांना घट्ट मिठी मारली आणि लहान लेकरासारखं मोठ्याने रडायला लागले.
अर्जुना, काय झालेलं आहे तुला रडायला? का रडतो आहेस तू? दादा, जी होऊ नये अशा प्रकारची घटना घडलेली आहे म्हटले, आणि ती मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलेली आहे. अशी कोणती घटना घडलेली आहे अर्जुना, मला सांग. दादा, अखंड संकटाच्या वेळेला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जे आपला सांभाळ करत होते ना, ते अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्ण हा मृत्यूलोक सोडून निजधामाला निघून गेलेले आहेत. धर्मदादांनी हे वाक्य ज्या वेळेला ऐकलं, पायाखालची जमीन सर 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 सरकायला लागली. आकाश मस्तकावरती कोसळतय की काय असं वाटायला लागलं, आणि मूर्छा येऊन धर्मदादा जमिनीवरती पडणार एवढ्या वेळामध्ये आसनाचा सहारा घेतला आणि अर्जुनजी महाराजांना प्रश्न विचारायला लागले. अर्जुना, तू काय बोलतो आहेस? तुला कळतंय का? दादा, मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं आणि या कानांनी जे मी ऐकलं तेच तुम्हाला सांगतो आहे. भगवंत मृत्यूलोक सोडून निजधामाला निघून गेलेले आहेत. ही वार्ता ऐकल्याबरोबर युधिष्ठिरजी महाराजांचाही धीर खचला, धैर्य खचून गेलं. का खचलं? कारण अंतःकरणाला जाणीव झाली, भगवान गोपाल कृष्ण आपल्या पाठीशी उभे होते ना आजपर्यंत, म्हणून हे पांडव जिवंत होते. हा पांडव परिवार म्हणून सुरक्षित राहिला. परंतु आता ज्यांनी जे आमचा सांभाळ करणारे होते ते भगवंत जर का आता या मृत्यूलोकामध्ये राहिले नाहीत, तर या मृत्यूलोकामध्ये आता जगण्याला काय अर्थ आहे? काय कारण आहे आपल्याकडे जगण्यासाठी? आपल्या देहाचा शेवट कधी होईल आता, असा विचार मनोमन धर्मदादा करायला लागले. त्यावेळेला अर्जुनजी महाराज सांगतात, दादा, भगवंतानी जाता जाता आपल्यासाठी एक आज्ञा दिलेली आहे, केलेली आहे. काय आज्ञा आहे माझ्या भगवंताची? भगवंतानी सांगितलेलं आहे, पांडवांनो, मी निजधामाला निघून गेल्याबरोबर लगेच कलियुगाला आरंभ होणार आहे, आणि हे युग तुमच्यासारख्या भक्तांना राहण्याजोगं नसेल, म्हणून तुम्ही कैलासाच्या वाटेने वैकुंठ धामाला निघून या. धर्मदादा विचार करायला लागले, परंतु धर्माचं हे राज्य आता कुणाच्या हाती आपण दिलं पाहिजे? कुणाच्या हाती द्यावं? त्यावेळेला राजा परीक्षितींचं स्मरण झालेलं आहे. हस्तिनापूरच्या राजसिंहासनाचे एकमेव उत्तराधिकारी म्हणून ज्यांचा जन्म झालेला आहे असे परीक्षिती 35-36 वर्षांचे झालेले होते. राजा परीक्षितींना बोलावलं गेलं. परीक्षितींचा राज्याभिषेक सोहळा पूर्ण केला गेला आणि धर्मदादांनी सर्व प्रकारच्या धर्माचं ज्ञान परीक्षितींना दान केलं आणि समजावून सांगितलं, परीक्षिते, ज्या राज्याचा तू स्वामी झालेला आहेस ना, एका अर्थाने जरी तू या राज्याचा स्वामी असला तरी सुद्धा कधीही या राज्याचा स्वामी स्वतःला मानायचं नाही. हे राज्य आपलं नाही बेटा, हे राज्य आपल्या भगवंताचं आहे. हे वैभव आपलं नाही, हे आपल्या भगवंताचं वैभव आहे. हे धर्माचं राज्य आहे. धर्माच्या पालनानेच ह्या राज्याचा सांभाळ करायचा आहे. राज्यामध्ये कधीही अनाचार होणार नाही, अत्याचार होणार नाही, अराजकता पसरणार नाही याची काळजी घ्यायची आहे. स्वतः भगवंताचं भजन करायचं आणि साऱ्यांकडून देवाचं भजन करून घ्यायचं. स्वतः धर्म पालन करायचं, साऱ्यांकडून धर्माच्या वाटेवरती वाटचाल करून घ्यायची. मी प्रजेचा दास आहे, मी प्रजेचा सेवक आहे, म्हणून प्रजेचं पालन करायचं, प्रजेचा सांभाळ किंवा प्रजेची सेवा करायची. राम राम
स्वतः धर्म पालन करायचं आणि साऱ्यांकडून धर्म पालन करून घ्यायचं. एखादा पिता जसं आपल्या लेकरांचा सांभाळ करतो ना, तसं पुत्रवत साऱ्या प्रजेचं पालन करायचं राजा परीक्षिते, असं धर्मदादांनी समजावून सांगितलं. आणि वल्कल परिधान केले. धर्मदादा राजमहालाच्या बाहेर पडले. पाठोपाठ अर्जुनजी महाराज, भीमदादा, नकुल, सहदेव या भावंडांनी सुद्धा वानप्रस्थाश्रम स्वीकारला. आणि या पाचांच्या पाठोपाठ द्रौपदी आईसाहेब सुद्धा वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करून निघाल्या. आणि कैलासाच्या वाटेने वैकुंठ धामाला ही सगळी मंडळी जाऊन पोहोचली. पांडवांचा यथायोग्य समयाला उद्धार झाला. भगवत धामाकडे गमन झालं. आणि इकडं सुरू झाला राजा परीक्षितींचा राज्यकारभार. आणि राजे परीक्षिती सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीनं राज्यकारभार सांभाळायला लागलेले आहेत. राजा परीक्षितींच्या राज्यकारभाराची तुलना ही अयोध्याधिपती राजाधिराज प्रभू रामचंद्रांच्या राज्यासोबत केलेली आहे. अयोध्येमध्ये जसं प्रभू रामचंद्र राज्यकारभार करत होते ना, तसंच राजा परीक्षिती सुद्धा राज्यकारभार करत होते. हस्तिनापुरामध्ये एवढं सुंदर राज्य होतं. कधी कुणी कुणाचा द्वेष करणारं नाही, कुणाची निंदा करणारं नाही, कधी कुणामध्ये भांडण तंटा नाही, कधी कुणाला कोणत्याही प्रकारचा आजार नाही, कोणत्याही प्रकारची महामारी कधी पसरली नाही, कधी अतिवृष्टी झाली नाही, अनावृष्टी झाली नाही. वेळेवरती थंडी, ऊन, वारा, पाऊस व्यवस्थित राहायचं, व्यवस्थित अन्नधान्य पिकायचं आणि सारी जीवसृष्टी परस्पर प्रेमभावाने, बंधुभावाने राहायची. कुणीही कुणाला शत्रू मानत नव्हतं. सारे एकमेकांना आपला मित्र मानत होते. आणि आनंदामध्ये राजे परीक्षिती राज्यकारभार करत आहेत. कुठं कुठं जाऊन कुठपर्यंत आपलं हे सारं राज्य पसरलेलं आहे. कुठं कुठं जाऊन आपल्या वाडवडिलांनी दिग्विजय केलेला आहे. कुठपर्यंत आपल्या राज्याच्या सीमा आहेत हे पाहण्याची राजा परीक्षितींची इच्छा झाली. राजे परीक्षिती भ्रमंती करण्यासाठी रथावर बसले आणि आपल्या राज्याच्या सीमेवरती गेलेले आहेत. सीमा प्रदेशामध्ये अनेक छोट्या छोट्या मांडलिक राजांच्या भेटी घेतलेल्या आहेत. आणि आपल्या प्रदीर्घ सुंदर अशा दिव्य महान प्रतापी आणि महान सत्कार्य सत्कर्म करणाऱ्या भगवत भक्त कुळाचा इतिहास साऱ्या माणसांकडून ऐकायला लागले. ज्या कुळामध्ये तुमचा जन्म झाला त्या कुळामध्ये सारे भगवत भक्त जन्माला आले. आणि साक्षात भगवान गोपाल कृष्णांचं सान्निध्य तुमच्या पूर्वजांना प्राप्त झालं. अशा प्रकारची कीर्ती ऐकायला लागली दुसऱ्यांकडून राजे परीक्षिती. तर आनंद वाटायला लागला की किती थोर कुळामध्ये माझा जन्म झाला. नुसतं वैभव संपन्न राज्य आहे माझं असं नाही, नुसतं धनधान्यानी मोठं राज्य आहे माझं असं नाही, माझ्या राज्याचं क्षेत्रफळ मोठं आहे ही माझ्या गौरवाची गोष्ट नाही. माझ्या गौरवाची गोष्ट आहे की वैष्णव कुळात माझा जन्म झाला. माझ्यासाठी गौरवाची गोष्ट कोणती आहे? देवाच्या भक्ताच्या कुळात माझा जन्म झाला. साधू कुळामध्ये माझा जन्म झालेला आहे. आणि या कुळाचं मूळ कुठून सुरू होतं? श्रीमन महर्षी वेदव्यासजी महाराजांपासून. अशा पवित्र महापुरुषांच्या तेजाने पवित्र झालेल्या या वंशामध्ये माझा जन्म झाला. माझ्या शरीरामध्ये जे रक्त वाहतय हे रक्त, माझ्या शरीरामध्ये जे तेज वाहतय, जे तेज आहे हे रक्त, हे तेज सामान्य नाही, हे साधूच आहे महाराज. यामध्ये भगवत भक्तांचंही रक्त आहे. माझे पूर्वज नुसते पराक्रमाने मोठे होते, शौर्याने मोठे होते, नुसते वीर्यानी मोठे होते, धनमान पदानी मोठे होते असं नाही, तर माझ्यासाठी आदराची, गौरवाची, कौतुकाची, अभिमानाची गोष्ट एकच आहे. माणसाच्या जीवनातल्या ह्या सगळ्या बाजू एका बाजूला आहेत आणि भगवत भक्ताचं कुळ असणं हे एका बाजूला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. वैष्णव कुळ एका बाजूला आहे महाराज. वैष्णव कुळामध्ये जन्म होणं एका बाजूला आहे. आणि स्वतः धन्य मानत आहेत परीक्षिती राजे स्वतःला की अशा थोर वैष्णव कुळामध्ये माझा जन्म झाला. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश.
तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. म्हणून भाग्यवान मानलं पाहिजे स्वतःला ज्यांचा वैष्णव कुळामध्ये जन्म झाला. मागच्या वर्षीचं चिंतन ज्या वेळेला सुरू झालं ना, वैष्णव कुणाला म्हणतात, किंवा ज्या घरामध्ये वैष्णव जन्माला आले ते घर कसं असतं, हा जो भाव झाला आपला, हे जे चिंतन झालं, मला ठाऊक नाही आपल्या स्मरणामध्ये असेल की नाही, पण मला आठवतंय तसं तेवढं मी फक्त स्मरण करून घेतो आणि मग पुढं चलू. तर त्यामध्ये असा भाव होता, असं वाक्य होतं महाराज, की आपल्या वडिलांनी, आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय कमवलं आणि किती कमवलं हे नाही पाहायचं. आपले वाड वडील देवाचं भजन करून किती गेले त्याचा विचार करायचा. कुणी विचारलं का हो तुमच्या वडिलांनी संपत्ती काय कमवली, सांगा बरं आम्हाला. कुठं घर बांधून, कसं केवढं घर बांधलं तुमच्या वडिलांनी सांगा. कुठं कुठं जागा घेऊन ठेवल्या, कुठं कुठं प्लॉट्स घेऊन ठेवले, हां, कुठं कुठं शेती घेऊन ठेवली तुमच्या वडिलांनी. किती कमवलं, बँकेत किती आहे, रोख नगद किती आहे, सोन्याच्या रूपात किती आहे, दागिने किती करून ठेवले, आणि अस्सल सोन्याची बिस्किटं वगैरे असतील तर ते किती. असं एकंदरीत असं सगळं इतकी मोजमाप काय आहे त्याचं, काही सांगता का हो आम्हाला. किती माणसं त्यांच्या ओळखीचे होते. कारण ह्या सगळ्यांमुळं तर समाजात माणसांना प्रतिष्ठा भेटते ना. उच्च कुळामध्ये जन्म झाला पाहिजे, इथून सुरुवात होते महाराज या गोष्टीची. आणि त्या अभंगामध्ये हा सगळा भाव जगद्गुरु तुकोबारायांनी जो व्यक्त केला, त्याच्यावरती आपण असंच एक एक सत्र चिंतन पाहत गेलो होतो. आणि तो एक अभंग असाही आपण संदर्भाला प्रमाण म्हणून घेतलेला होता, ज्यामध्ये महाराज म्हणतात, काय झाला म्हणजे तो वैष्णव होतो, काय त्याच्याकडे असलं म्हणजे त्याला वैष्णव आपण म्हणायचं असतं. अशा अर्थाने ते चिंतन झालं होतं. मग काय कमवलं हो तुमच्या वडिलांनी, कारण ह्या सगळ्या गोष्टीमुळेच प्रतिष्ठा असते समाजामध्ये. उच्च कुळामध्ये जन्म झाला, व चांगल्या पगाराची नोकरी केली, चांगलं प्रकारचं उत्पन्न झालं, त्या उत्पन्नावरती सगळं घरदार बांधलं, लेकरा बाळांना मोठं केलं, त्यांचे लग्न कार्य केले, आणि त्यांच्या भविष्याची चिंता म्हणून हे सगळं कमवलं, जमवलं, साठवलं. आणि इतकं इतकं सगळं आमच्या वडिलांनी, आईनं आमच्यासाठी कमवून ठेवलंय बरं का. काहीच म्हणजे आम्ही काही नाही केलं तरी बसून खाऊ, इतकं करून ठेवलंय आमच्या वडिलांनी. पण एका दृष्टीनं पाहिला गेलं तर काहीच कमवलं नाही ना, काही कमवलं नाही असंही दिसतं, काही जमवलं नाही असंही दिसतं. काही कुठं जागा घेऊन ठेवल्या का, काही कुठं प्लॉट्स घेऊन ठेवले का, काही कुठं असं जमा बँकेमध्ये काही पैसे रोख तयार करून ठेवले का, जमा करून ठेवले, असं काहीच नाही म्हटले. पण आमच्या वडिलांनी भजन खूप केलं. आमच्या वडिलांनी, आमच्या आईनं, आमच्या आजोबांनी, आमच्या आजीनं भजन खूप करून ठेवलं. आमच्या घरामध्ये तुम्हाला धनाची कमतरता दिसेल, कपड्या लत्त्याची कमतरता दिसेल, आमच्या घरात जागा कमी असेल, आमच्याकडे असे ही सगळी स्थावर जंगम मालमत्ता जी आहे ना, ज्याच्यानी समाजामध्ये पदप्रतिष्ठा प्राप्त होते, सन्मान प्राप्त होतो. शेवटी ज्याच्याकडे धन महाराज त्याच्या पुढं पुढं सगळे करतात, ज्याच्याकडे पद त्याच्या पुढं पुढं सगळे करतात, ज्याच्याकडे ऐश्वर्य, सामर्थ्य, शक्ती त्याच्या सगळे पुढं पुढं करतात. कारण समाजाची रीत आहे तशी. आणि ज्याच्याकडे काही नाही ना, माणसं त्यांना मान सन्मान तेवढा देत नाहीत, तेवढं त्यांच्या शब्दांना महत्व देत नाहीत. धनिकांच्या पुढं पुढं किती केलं जातं, पदप्रतिष्ठा सन्मान ज्यांच्याकडे आहे त्यांच्या किती पुढं पुढं केलं जातं. म्हटले बा असं तर काही त्यांनी, म्हणजे आमच्याकडे जागा पाहिला गेलं तर कमी, पैसा पाहिला गेलं तर कमी, हे सगळं आमच्याकडे फार कमी आहे. बरं, त्यांनी कमवलं, थोडंच कमवलं, आम्ही कमवतो, थोडंच कमवत आहोत. पण एक गोष्ट त्यांनी खूप कमवली, जी आमच्या सगळ्या पिढीला पुरून उरल, आणि ती कमाई म्हणजे भजन आहे. ती कमाई म्हणजे हरिनामाची आहे महाराज. ती कमाई भगवंताच्या सेवेची आहे. एक परिवारामध्ये एक वैष्णव जन्माला आला तर सगळे परिवारातले आयुष्यभर आनंदाने बसून त्या भजनावर जगत असतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.
हे भजन, भजनानीच भजन घडतंय आपल्याकडून, असंही त्या वर्षीच्या पहिल्या वर्षी कथा झाली ना, त्यावेळेला भजन कसं असावं याच्यावरती 7 दिवस आपण प्रकाश टाकला. आणि पहिल्या वर्षीची पहिल्या दिवशीची प्रस्तावना जर का आपण ऐकली तर भजन कसं असतं, किती अंगानी असतं, आतून कसं असतं, बाहेरचं कसं असतं, भजनाचे अंग किती, भजनाचे स्वरूप काय, ह्या सगळ्या विषयांवर 3 वर्ष अगोदर जी पहिली कथा झाली त्याच्या प्रस्तावनेमध्ये हा सगळा विषय झालेला आहे. आणि त्यांनी भजन केलं, त्यांच्या भजनाच्या प्रभावाने आपण भजन करत आहोत महाराज. कारण आपला जन्म कोणाच्या कुळामध्ये झाला? वैष्णवांच्या कुळामध्ये झाला, भक्ताच्या कुळामध्ये आपला जन्म झालेला आहे. याला सोडून आपल्या जीवनामध्ये गौरव करण्याजोगी दुसरी कोणतीच गोष्ट नाही, हे लक्षात घेण्याजोगं आहे. आमच्याकडे खूप उच्च कुळामध्ये जन्म झाला म्हणून आम्ही धन्य नाही, मोठ्या श्रीमंत घरामध्ये आमचा जन्म झाला म्हणून आम्ही धन्य नाही, आमच्याकडे खूप संपत्ती आहे म्हणून आम्ही धन्य नाही, आम्हाला खूप मान सन्मान पद प्रतिष्ठा आहे म्हणून आम्ही धन्य नाही. महाराज, आमच्या जीवनाला धन्यता केवळ एका गोष्टीमुळे आहे, आम्ही भगवंताचे दास आहोत म्हणून आमच्या जीवनामध्ये धन्यता तेवढीच एक आहे. आम्ही दैवाचे दैवाचे, 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 दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, नम मन खोली सदा, नम मन खोली सदा, नम म्हणे लागोनी सदा, नम म्हणे लागोनी सदा, नम मन खोली सदा, नम मन खोली सदा, नम म्हणे लागोनी सदा, नम म्हणे लागोनी सदा, अनंत नामे वाहु गोविंद, अनंत नामे वाहु गोविंद, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. हीच आपल्या जीवनामध्ये स्वतः गौरव करण्याची गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट काय आहे? मी भगवंताचा दास आहे. आम्ही दैवाचे दैवाचे,
दास पंढरी रायाचे. ही आपल्या भाग्याची, ही आपल्या कौतुकाची गोष्ट आहे महाराज. नसता दुसरी अभिमानाची कौतुकाची गोष्ट काहीही नाही या जगामध्ये. राजा परीक्षिती जो आपल्या पूर्वजांचा इतिहास ऐकायला लागले तो राजा परीक्षितींना समाधान वाटायला लागलेला आहे. आपल्या राज्याच्या सीमेवरती आले त्यावेळेला धर्म आणि पृथ्वीमध्ये चाललेला संवाद राजा परीक्षितींनी ऐकला. कलियुगाचं आगमन माझ्या राज्याच्या सीमेवर झालेलं आहे हे राजा परीक्षितींच्या लक्षात आलं. राजा परीक्षितींनी कलीचं दमन करण्याचा प्रयत्न या प्रसंगामध्ये केला. कलीला मारण्यासाठी राजे परीक्षिती उद्युक्त झाले, परंतु कलीनं राजा परीक्षितींची शरणागती केली आणि राजा परीक्षितींना तुम्ही मला राहण्यासाठी जागा द्या अशी मागणी केली, प्रार्थना केली. राजा परीक्षितींनी कलीला राहण्यासाठी जागा दान केल्या काही, जिथं आजही कलीचा निवास आहे. आणि त्या मार्गातून, त्या मार्गाद्वारे आता कली घराघरात शिरलेला आहे. कली नुसता घराघरात शिरला नाही, प्रत्येकाच्या मनामनामध्ये कली बसलेला आहे. कली कुठं नाही. ज्या वेळेला आपल्याला शास्त्रांनी सांगितलेला धर्म आचरण करण्याची इच्छा मनामध्ये राहत नाही, सांगितलं एक आणि करावं एक वाटतं, समजून जावं कली आलाय, यायचं कुठं बाकी राहिला. आज वैयक्तिक स्तरावरती झालेली माणसाची दशा, पारिवारिक स्तरावरती झालेली परिवाराची दशा, आणि सामाजिक स्तरावरती समाजाची झालेली दशा, आणि राष्ट्रीय स्तरावरती राष्ट्राची झालेली दशा, आणि पृथ्वीच्या स्तरावरती साऱ्या मृत्यूलोकाची झालेली दशा पाहता कली कुठं नाही. कशी दुर्दशा होताना दिसते आहे. व्यक्ती कसा वागतो, कसा चालतो, कसा बोलतो, परिवारातले सदस्य एकमेकांसोबत एकमेकांसाठी कसे राहतात आहेत, कसे जगत आहेत. आता व्यक्तीच्या स्तरावरती जर का आपण पाहिलं तर माणसांचे विचार कसे झाले, माणसांचं आचरण कसं झालं, बोलणं चालणं उठणं बसणं खाणं पिणं कसं चाललंय माणसांचं, याच्यावरती थोडासा आपण जर का प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तर ते आचरण धर्मशास्त्राच्या आणि सदाचाराच्या तंतोतंत किंवा परिपूर्ण विरुद्ध चाललेलं आहे असं आपल्याला दिसतं. बरं, एवढंच करून माणसं थांबत आहेत असं नाही ना. तर जे आम्ही करत आहोत, जसं आम्ही करत आहोत, जसं आम्ही जगत आहोत, हाच धर्म आहे, ही जी माणसांची मान्यता झालेली आहे ही त्याच्याही पेक्षा जास्त चुकीची आहे. बरं, अशी मान्यता होण्याला कारण काय आहे? याला कारण आहे धर्माचं नसलेलं ज्ञान, हे कारण आहे. धर्म अधर्माचं ज्ञानच आपल्याला राहिलं नसल्या कारणाने आपण काय करत आहोत, आपण काय करायला पाहिजे, आपल्याला काय करायला सांगितलं हेच आपल्याला कळेनासं झालंय. आणि जिथं आपल्याला हे कळेनासं झालंय तिथं आपल्या बुद्धीचे तारे तोडायला ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं हाच धर्म आहे, याच्यापेक्षा वेगळा धर्म तो काय आहे. धर्माची व्याख्या ज्या वेळेला करायला मोठमोठे विद्वान जातात किंवा गेले महाराज, आजपर्यंत भल्या भल्यांची मती कुंठित होऊन गेली. धर्म काय आहे हे समजावून सांगताना, हे पटवून देताना, धर्माची व्याख्या करताना एवढी सोपी नाही धर्माची व्याख्या. धर्म म्हणजे काय, धर्माचरण म्हणजे काय, हे एवढ्या कमी शब्दामध्ये, एवढ्या कमी वाक्यामध्ये आपण समजून घेऊ शकत नाही. जुन्या काळामध्ये, पुराण काळामध्ये, वैदिक पद्धतीमध्ये असं होतं की माणसांना लहानपणापासूनच सदाचाराचे धडे दिले जायचे, धर्माचरणाचे धडे दिले जायचे.
धर्माचरण अगोदर स्वतःच्या आचारातून सुरू होतो महाराज धर्म, मग तो परिवारामध्ये, मग तो असा परिवार 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 करता करता मिळून तयार होतो समाज, आणि अशा धर्मशील समाजाच्या धर्माचरणावरती स्थिर राहतं राष्ट्र. या राष्ट्राला स्थिर राहायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या आचरणामध्ये धर्म असला पाहिजे. ज्याने आपल्या जीवनामध्ये, ज्याने आपल्या आचारामध्ये धर्म रक्षिला, धर्म सांभाळला, धर्मरक्षण केलं, त्याचंच धर्मरक्षण करत असतो. म्हणून शास्त्रवचन आहे धर्मो रक्षति रक्षितः. जो धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण करतो. धर्माचं रक्षण करणं म्हणजे काय? हातामध्ये तलवार घेऊन कोणाला तरी मारायला जाणं म्हणजे धर्माचं रक्षण करणं आहे का? दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीला रात्रंदिवस शिव्या देणं म्हणजे धर्माचं रक्षण आहे का? नाही महाराज. धर्माचं रक्षण करणे कशाला म्हणतात? स्वतः जीवनामध्ये वेदांनी सांगितलेल्या, शास्त्रांनी सांगितलेल्या, पुराणांनी सांगितलेल्या, भगवंतांनी सांगितलेल्या धर्माचं तंतोतंत आचरण करणे याला म्हणतात धर्माचरण करणे, धर्मरक्षण करणे. गोपाल कृष्ण भगवान की जय. धर्माचे पालन पालन, 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 धर्माचे पालन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन. करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन खंडन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन. हेची आम्हा करणे काम. बीजवाड वावे नाम, बीजवाड वावे नाम, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन. म्हणून कलीचा विचार जर का केला तर कलियुगाचं आगमन कुठं नाही झालं महाराज. सगळीकडे कली येऊन पोहोचलेला आहे. मनामनामध्ये कली आहे, घराघरामध्ये कली आहे, आणि सगळ्या भूमीवरती कली पसरलेला आहे. कलियुगाचं आगमन झालं. कसं झालं? आला कुठून कली? आणि कली येतो कुठून? त्याला प्रवेश करायचा त्यावेळेला त्याला यायला एकच दार होतं. एका दाराने तो आतमध्ये आला, पण आतमध्ये आल्याबरोबर त्यांनी इतके दार तयार करून ठेवले, इतकं पोखरून ठेवलं महाराज आपल्या घराला. आता तो कुठूनही कोणत्याही दारातून कधीही बाहेर जातो आणि कधीही मध्ये येतो. आता कलीला अनेक दार तयार झाले महाराज. त्यांनी त्याची सेना तयार केली. जिथं त्याला येणं शक्य नाही झालं तिथं तो त्याचे प्यादे पाठवतो, त्याची सेना पाठवतो, त्याचे हस्तक पाठवतो, त्याचे सेवेकरी पाठवतो, आणि भल्या माणसाला ओढून कलीच्या पायावर नेऊन त्याचे ते सैनिक लोटतात. असा भाव कली सगळीकडे पसरलेला आहे महाराज. हे कशावरून ओळखायचं? ज्या वेळेला आपल्याला सदाचाराने जीवन जगण्याची इच्छा राहत नाही, ज्या वेळेला आपल्याला शास्त्राचं वचन माणसांना खोटं वाटायला लागतं, ज्या वेळेला हे शास्त्र धर्म ग्रंथ यांनी खूपच जरा बाजार वाढवलाय यांचा, आणि माणसाला त्रस्त करून सोडलंय, यांनी पुढं जाऊ देत नाहीत हे माणसांना, असा विचार ज्या वेळेला माणसांना यायला लागतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्या, एकाच वाक्यात आणि एकाच प्रकारातून कलीचं दर्शन करून घ्यायचं असेल ना,
तर ते दर्शन एकच आहे. जिथं माणसाची त्याग प्रवृत्ती भोगाकडे वळते तिथं कली कार्य करतो आहे हे समजून जायचं. गोपाल कृष्ण भगवान की जय. एका वाक्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. जिथं त्याग नको वाटतो माणसाला, जिथं सत्याची भाषा माणसांना नको वाटते, जिथं धर्म आणि धार्मिक विचार, जिथं शास्त्र आणि शास्त्रीय विचार, जिथं परंपरा आणि परंपरानुगत विचार हे माणसाला बुरसटलेले वाटतात, शिळे वाटतात, जुने वाटतात, त्यावेळेला कली त्याच्या डोक्यावर त्याच्या मस्तकात बसून आपलं अधिराज्य गाजवत असतो हे समजून घ्यायचं. लक्षात येतंय ना? जिथं शास्त्र संत साधू ग्रंथांच्या वाणीच्या शब्दाच्या आधाराने माझं जीवन असावं अशा प्रकारचे प्रयत्न कुठंतरी खुंटून जातात आणि ते प्रयत्न वाढावेत. ते जे खुंटलं गेलं ना त्याला पुन्हा एकदा अंकुर, त्याला ते वाढावं, त्याला फांद्या वगैरे याव्यात याच्यासाठी पाणी सुद्धा घालणं चाललेलं नाही महाराज. म्हणजे पोषक तत्व, धर्मालाही पोषणाची आवश्यकता असते, धर्मतत्व ही पोसले जाण्याची आवश्यकता असते. आचरणामध्ये धर्म कधी शिल्लक राहत नाही. ज्या वेळेला त्याला पोषण देणं बंद होऊन जातं आणि तो असा कुठंतरी खुंटून जातो महाराज. मग ती वाढ थांबून गेली ना त्या रोपट्याची. एखादं झाड लावलं, त्याला खुंटला, त्याला मोडून टाकलं आणि पाणी घालणंही बंद आहे. मग त्याची वाढ खुंटून गेली, त्याला पानही येईना झाले, फुलं फळंही येईना झाले, वाढेनासही झालं महाराज. पण आहे ती हिरवं, अजून काडी आहे हिरवी. राजा परीक्षितींनी पाहिलं, धर्म एका पायावर उभा आहे, पण असा उभा आहे की तो पायही थरथर थरथर कापतोय त्याचा. म्हणून अशी चिंता आहे महाराज. ही आपल्याला ज्या वेळेला ह्या साऱ्यांवरती अविश्वास उत्पन्न व्हायला लागतो, त्याचं महत्व कमी होऊन विषय वस्तू पदार्थांचं महत्व ज्या वेळेला जीवनामध्ये आपल्याला वाटायला लागतं, जे सत्य आहे ते असत्य वाटायला लागतं, जे सार आहे ते असार वाटायला लागतं, जे ग्रहणीय आहे ते नकोसं वाटायला लागतं आणि माणसांची प्रवृत्ती ही नको त्या दिशेनं वाटचाल करते. याच्याही पुढे जाऊन त्यालाच धर्म मानलं जातं. ह्याला कलीचं दर्शन असं म्हणतात. हा सारा कलियुगाचा प्रभाव आहे महाराज. इथं त्याग नको, इथं भोग प्रवृत्ती बळावते. बरं, भोग प्रवृत्ती ही जीवाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. बरं, इथं सारे जीव भोग भोगत आहेत. भोग भोगण्याची यांना स्वाभाविक जन्मतः आवड आहे. विषय नसले तरी विषयांकडे यांचं मन जातं, समोर भोग नसला तरी भोगांकडे मन जातं. जात नाही का? मनातल्या मनात आपण विषयांचं चिंतन करत नाही का? मनातल्या मनात भोगांचं चिंतन करत नाही का आपण? आणि मुळात भोग पाहिला गेले तर प्रत्यक्षात आपल्या समोर तो विषय कधी कधी नसतो, भोग नसतो, आणि आपली प्रवृत्ती आतल्या आत मन बुद्धी त्या भोगाचं चिंतन करते, त्या विषयाचं, त्या पदार्थाचं चिंतन करते. या क्षणाला आत्ता मला जर हा विषय भोगायला भेटला असता तर, आणि मग त्याच्या सुखाच्या कल्पनाही सुरू होतात महाराज माणसाच्या. पहा किती ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ही. टेक्नॉलॉजी सामान्य नाही, ऍडव्हान्टेज आहे महाराज. हे पुढच्या स्टेजवरती, पुढच्या स्तरावर जाऊन पोहोचलंय. आहे तिथं नसलेल्या भोगाचं चिंतन करून त्या भोगातून प्राप्त होणाऱ्या सुखाचा अनुभव सुद्धा माणसं बसल्या बसल्या जागेवर घेऊ शकतात. इतकं मन पुढं आहे, मनाची गती इतकी पुढं आहे महाराज. बसल्या बसल्या विषयांचा अनुभव. भोग नाही तरी भोगाकडे चित्त, विषय वस्तू समोर नाही तरी विषयांचं चिंतन, विषयांकडे मनाची प्रवृत्ती जाणे, चित्त जाणे, हे त्याचं लक्षण आहे. माझ्या आतमध्ये कली कुठंतरी, कोणत्या तरी आणि कितीतरी अंशाने आलेला आहे. हा कली काय करतो? धर्म भ्रष्ट करतो, आचार भ्रष्ट करतो, विचार भ्रष्ट करतो, नैतिकतेला थारा देत नाही. सज्जन साधुत्वाला कलियुगामध्ये
थारा नाही महाराज. चांगुलपणाची कलियुगामध्ये किंमत नाही, कीव नाही. सत्याला मान नाही महाराज कलियुगामध्ये, पण असत्याचा मात्र फार मोठा गवगवा आहे. असत्याला मात्र खांद्यावरती घेऊन मिरवलं जातंय. ढोल ताशे वाजवले जात आहेत आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये माईक स्पीकर लावून असत्याचा जय जयकार होतो आहे, असत्याचा उद्घोष होतो आहे. जुन्या काळामध्ये खोटं हे गुपचूप बोललं जायचं, हळू बोललं जायचं, खरं मोठ्याने बोललं जायचं. आता खरं हळू बोलायची वेळ आली आणि खोटं चालू आहे महाराज. आता नाणं खोट्याचंच चालतं, खणखणीत तेही. आणि खरं जर का बाजारात नेलं ना, ते म्हणतात कुठून आणलं हे, धरून ने तुझ्या घरी ठेव, तुझ्या जवळच. हे चालत नाही आता. जी नोट चालते तीच बाजारात नेली पाहिजे ना. मग अशा पुष्कळ थप्प्याच्या थप्प्या एखाद्याच्या घरात आहे, पण बंद झाल्या त्या 19-20 सालीच का, तेव्हाच बंद झाल्या त्या. मग आता त्याच्या थप्प्या घरात ठेवून काही उपयोग नाही महाराज. जाळल्या लोकांनी, नाल्यात फेकून दिल्या. एवढ्या ठेवल्या होत्या दाबून, ज्याच्यानी सरकार, ज्याच्यानी प्रशासनाला जनसामान्यांचं हित करता आलं असतं. असं तरी कुठं प्रशासन हित करतंय महाराज, तो भाग वेगळा. गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळे एका माळेचे मणी म्हणायला काही हरकत नाही, परंतु धर्म हा कली प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये घुसला, मनामध्ये, घराघरामध्ये घुसला. आणि याचा प्रभाव कली कसा दाखवतो आहे. ऐका कलियुगीचा चार, ऐका कलियुगाचा चार. चार ऐका कलियुगाचा चार, ऐका कलियुगाचा चार, ऐका कलियुगाचा चार. ऐका कलियुगाचा चार, ऐका कलियुगाचा चार, ऐका कलियुगीचा चार. ऐका कलियुगीचा चार, ऐका कलियुगाचा चार. चार ऐका कलियुगाचा चार, ऐका कलियुगाचा चार, ऐका कलियुगाचा चार. अधर्म पर झाले नर, ऐका कलियुगाचा चार, ऐका कलियुगाचा चार. ऐका कलियुगाचा चार, ऐका कलियुगाचा चार, ऐका कलियुगाचा चार, ऐका कलियुगाचा चार. मंचकावरी बैसे राणी माता वाहत से पाणी. 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 ऐका कलियुगाचा चार, ऐका कलियुगाचा चार, ऐका कलियुगाचा चार, ऐका कलियुगाचा चार. श्रीयसी अलंकार भूषण, श्रीयसी अलंकार भूषण. श्रीयसी अलंकार भूषण, श्रीयसी अलंकार भूषण. श्रीयसी अलंकार भूषण माता वळीत शेषेन. श्रीयसी अलंकार भूषण माता वळीत शेषेन. ऐका कलियुगाचा चार, 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 ऐका कलियुगाचा चार. श्रीयसी पाटावाची साडी माता नेसे चिंध्या लुगडी. पाटावाची साडी माता नेसे चिंधी लुगडी. श्रीयसी पाटावाची साडी माता नेसे चिंध्या लुगडी. पाटावाची साडी माता नेसे चिंध्या लुगडी. ऐका
कलियुगाचा चार ऐका कलियुगाचा चार ऐका कलियुगाचा चार ऐका कलियुगाचा चार ऐका कलियुगाचा चार ऐका कलियुगाचा चार ऐका कलियुगाचा चार ऐका कलियुगाचा चार श्रीयसी एकांत गोष्टी मातेसी म्हणे रांडवेडी श्रीयसी एकांत गोष्टी मातेसी म्हणे रांडवेडी श्रीयसी एकांत गोडी मातासी म्हणे रांडवेडी ऐका कलियुगाचा चार 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 अशा पद्धतीनं ह्या कलीनं आपलं साम्राज्य पसरवलं म्हणतात. प्रत्येकाच्या मनामनातून मग वैयक्तिक स्तरावरती माणसांचं आचरण, पारिवारिक स्तरावरती परिवाराची झालेली दुर्दशा, परिवारातल्या सदस्यांचं परस्परांमधलं वागणं बोलणं आचरण का आपल्याला राम दाखवण्याचा प्रयत्न केला. आपला इतिहास आपल्याला काय सांगतो, आपला इतिहास आपल्याला काय शिकवतो. ज्या वेळेला ह्या राम आणि कृष्णांना समाज ज्या वेळेला विसरत गेला, विसरत जातो महाराज, त्या वेळेला अशी ही समाजाची दशा होते, घडी बिघडते महाराज. ज्या वेळेला धर्म कार्य करणारी माणसं समाजामध्ये असा हट्ट करतात, असा आग्रह करतात, धर्माला ग्लानी आली, धर्म संकटामध्ये आहे, धर्म वाचवायचा आहे, त्यावेळेला काही माणसं म्हणतात तुम्ही धर्माधर्मामध्ये तेढ वाढवण्याचं काम करत आहात, भडकवण्याचं काम करत आहात. काही अंशानं काही माणसं धर्माचं नाव घेऊन हे करतही आहेत, त्याला नकार नाही महाराज. परंतु आपल्याला धर्मरक्षण करायचं, धर्म सांभाळ करायचा, याचा अर्थ काय आहे? धर्म संकटात आहे याचा अर्थ काय आहे? याचे अर्थ अनेक प्रकारचे आहेत, त्यातले मुख्य 2 अर्थ आहेत, पण दुसरा अर्थ मी प्रगट रूपाने सांगणार नाही. त्यातला एकच अर्थ आपण पाहू आणि पुढे चलू. तो असा, धर्म सांभाळणे आणि धर्मरक्षण करणे याचा अर्थ स्वतः वैयक्तिक जीवनामध्ये धर्मशास्त्रानुसार आपण आचरण करणे म्हणजे धर्मरक्षण करणे. परंतु ज्या वेळेला कुठंतरी कलीला वाव भेटतो, जागा भेटते, त्यावेळेला कली कुठून ना कुठून तरी प्रवेश करतच असतो. कलियुगामध्ये फार दोष वर्णन केलेले आहेत, पण कलियुगामध्ये एकच सद्गुण सांगितलेला आहे. या युगामध्ये ह्या कलीची बाधा सगळ्यांना होते, पण फक्त त्याला होत नाही जो भगवंताच्या चरणाचा आश्रय घेऊन राहतो आहे, त्याच्यावरती कलीचा प्रभाव भगवंत होऊ देत नाहीत, होऊ देत नाही. जो वैष्णव आहे, वैष्णव धर्माचं परिपालन करणारा आहे, जो भजन करणारा आहे, अहो मस्तकावरती चंदन तिलक केलेलं आहे एखाद्यानी, 12 टिळे वैष्णवाला धारण करायला सांगितले, तसं 12 टिळे एखाद्यानी धारण केलेली आहेत. गळ्यामध्ये परमपवित्र तुळशीची माळ त्यांनी घातलेली आहे. अखंड मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, हृदयामध्ये जो भगवंताचं स्मरण करतोय महाराज, कलीचा प्रभाव अशा वैष्णव भाविकावरती, वैष्णव साधकावरती कधी होऊ शकत नाही. या प्रचंड अशा प्रकारच्या नको त्या वातावरणामध्ये फक्त सुखी राहतो भगवंताचा भक्त, सुरक्षित राहतो. सुखी म्हणण्यापेक्षा थोडा शब्द बदलू, सुरक्षित शब्द म्हणू. सुरक्षित राहतो तो फक्त भक्त, भजन करणारा वैष्णव महाराज. आपल्या आजूबाजूला आपल्याला आपण स्वतः करत असलेल्या भजनाचं, साधनेचं, नामाचं, तपाचं वलय तयार करून घ्यायचं आहे. कलीचा प्रवेश आपल्या हृदयात होता कामा नये.
मंत्र जपाचं वलय तयार करायचं, नाम जपाचं वलय तयार करायचं, हरिपूजेचं वलय तयार करायचं, धर्माचरणाचं वलय असं तयार करायचं महाराज आपल्या आजूबाजूला. हा भगवंताचा शरणागत आहे हे कलीला ज्या वेळेला कळतं त्यावेळेला कली त्या वैष्णव भक्ताच्या घरामध्ये प्रवेश करण्याची हिम्मत करू शकत नाही. म्हणून कोणासाठी कलियुग आहे आणि कोणासाठी सत्ययुग आहे याची पण व्याख्या आहे महाराज. जो भजनाच्या आधाराने जीवन जगणार आहे, धर्मशास्त्राच्या वचनाच्या आधाराने जीवन जगणार आहे, वैष्णवाचार ज्याने आत्मसात केलेला आहे, अंगीकारलेला आहे, आणि ह्या खुंटीच्या आधाराने जे राहत आहेत ना तेच जगत आहेत, तेच टिकत आहेत, तेच बाजूला पडत आहेत. आणि बाकीचे जे या खुंटीच्या आधाराने न राहणारे आहेत ना ते जात्याच्या दोन्ही पाळूमध्ये भरडले जात आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. जात्यामध्ये जसं धान्य टाकल्यानंतर, गहू टाकल्यानंतर त्या जात्यामध्ये पडलं की त्या दाण्यांचं, त्या धान्याचं काय होतं, पीठ होऊन ते खाली पडतं ना. पण खुंटीच्या आधाराने जे काही गहू बाजूला राहतात ती सुरक्षित राहतात, ते त्या पाळूमध्ये भरडले जात नाहीत. तसंच काळाची सत्ता वैष्णवावरती चालू शकत नाही. हरिनाम गायन करणाऱ्यावरती, हरिभजन करणाऱ्यावरती काळाची सत्ता ही चालू शकत नाही महाराज. म्हणून कलियुगापासून तेच सुरक्षित राहतात जे नामाच्या आधाराने, जे कथेच्या आधाराने, जे भजनाच्या आधाराने, जे सत्संगाच्या आधाराने, जे हरिगुरु ग्रंथांच्या आधाराने राहणारे आहेत ते. प्रार्थना करायला पाहिजे भगवंताकडे, या कलीच्या प्रभावापासून तू मला वाचवण्याचा प्रयत्न कर. माझ्या हृदयामध्ये कोणत्याही माध्यमातून, माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये तो प्रवेश करेल अशा प्रकारचं कुठलंही दृश्य, अशा प्रकारचा कुठलाही स्पर्श, अशा प्रकारचं कुठलंही अन्न, अशा प्रकारचं कुठलंही पाणी सेवन करायची वेळ माझ्यावर येऊ नये, ज्याच्याने माझ्या अंतःकरणामध्ये कली कुठून ना कुठून तरी प्रवेश करेल. आणि त्याला इतके दार झालेत महाराज, आता त्याला इतके ठिकाणं झालेत. म्हणून तर वैष्णवाला सावध राहावं लागतं, भगवत भक्ताला सावध राहावं लागतं. सगळ्यात जास्त या जगामध्ये आता कोणाला पथ्य पाळायचे असतील तर ते फक्त परमार्थ करणाऱ्यांना पाळायचे आहेत. सगळ्यात जास्त पथ्य कोणाला पाळायचे असतील ना तर ते वैष्णवाला, साधक भक्ताला पाळायचे, भजन करणाऱ्याला पाळायचे आहेत बरं का. कारण घराघरामध्ये कोरोना जाऊन पोहोचला, पण मग जो स्वतःला त्याच्यापासून संरक्षित करतो, सुरक्षित करतो, असा भाव आहे. म्हणून धर्मच अधर्म वाटायला लागणे, अधर्मच धर्म वाटायला लागणे, सत्यच असत्य वाटायला लागणे, असत्यच सत्य वाटायला लागणे. म्हणून ज्या धर्माचा, सत्याचा तिरस्कार आणि असत्याचा पुरस्कार, कोण आपल्याला या भोगांकडे प्रवृत्त करतंय, ही भोग प्रवृत्ती आपल्या जीवनामध्ये वाढायला लागते. त्यावेळेला वैष्णवाने कुठंतरी स्वतःला सावरायचं, कुठंतरी सावध करायचं स्वतःला. नाही, मी भोग प्रवृत्तीमध्ये जगू शकत नाही, मी त्याग प्रवृत्तीनं जगलं पाहिजे. त्यामध्ये माझं हित आहे, माझं कल्याण आहे. राजा परीक्षितींनी कलीला राहण्यासाठी जागा दिल्या. त्या जागेच्या माध्यमातून कलीनं राजा परीक्षितींच्या घरामध्येच प्रवेश केलेला आहे महाराज. आणि घरामध्ये प्रवेश केलेल्या कलीनं राजा परीक्षितींच्याही बुद्धीमध्ये प्रवेश केला, बुद्धी फिरवली. साधू संतांचा दास असणाऱ्या राजा परीक्षितींकडून संत अपराध घडला. या जगामध्ये अनेक प्रकारचे अपराध आहेत, पण या अपराधांमध्ये देवापराध, नामापराध, सेवा अपराध, गुरु अपराध, संत अपराध, ग्रंथ अपराध, हे जे काही अपराध वर्णन केलेले आहेत ना, हे सगळ्यात भयंकर अपराध आहे. आणि कलीला ज्या वेळेला नष्ट करायचं असतं एखाद्याला, त्यावेळेला त्याच्याकडून कली अशी छोटे मोठे चुका नाही करून घेत, छोटे मोठे अपराध नाही करून घेत महाराज, संतापराध करून घेतो. त्रिभुवनाला जाळण्याचं
काम आहे महाराज या अपराधाचं. परिवार नष्ट, माणसं संपून गेले, परिवार नष्ट होऊन गेले, वंश खुंटून गेले संतापराध केल्याच्या परिणामाने, प्रभावाने. त्रिकाल ज्ञानी असलेला एखादा जर का कोणी महात्मा ज्योतिषी एखाद्या वेळेला आपल्याला भेटला, काही दुःख दैन्य आपदा विपदा आपल्या जीवनामध्ये आहेत, काही प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्या जीवनातली परिस्थिती दुरुस्त व्हायला सुधारायला तयार नाही. काही माणसांच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये अशा घटना पाहायला भेटतात की अशा त्या त्रिकालज्ञानी किंवा चांगलं भविष्य ज्योतिष्यकार असणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं, पहा या तुमच्या मागच्या पिढीमध्ये असा असा साधूचा अपमान झाला, संतांचा अपमान झाला. आणि ज्या वेळेला आपण परिस्थिती पाहतो त्यावेळेला सगळ्यात जास्त दुःख साधूलाच होतंय, संतांनाच होतंय, ग्रंथांनाच होतंय. कुणी म्हणतं असं कोण लगे त्यांना भाले टोचू लागलं, तुकोबारायांना तरी मंबाजीनं काट्यानी मारलं, काटेरी झुडपानी तुकोबारायांना मारलं. असा कुठं संतापराध चाललेला दिसतोय, संतांचा छळ चाललेला दिसतोय म्हटले. मग संतांना त्रास होतोय, संतांना दुःख होतंय, संतापराध होतोय, हे कशावरून तुम्ही म्हणता? पहा, अपराध अनेक पद्धतीनं होतो, अनेक प्रकारांनी होतो. त्यांच्या वचनानुसार न जगण्याची आपली जी काही मानसिकता आहे ना, अहो एक वेळेला काट्यानी त्यांच्या शरीराला मारलं तर तितक्या वेदना साधूला होत नाही. पण धर्म सोडून, शास्त्र ग्रंथ गुरुचं वचन सोडून जर का एखादा जगायला लागला तर शरीरच काय, माझ्या छातीत कोणीतरी, हृदयामध्ये कोणीतरी भाला खुपसतो आहे, एवढा त्रास, एवढ्या वेदना संत साधूच्या हृदयाला होतात. संत अपराध घडला. राजा परीक्षितींकडून मृत सर्प ऋषींच्या गळ्यामध्ये टाकण्यात आला. ऋषी पुत्राने शाप दिला. 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश करून, राजा तुझा मृत्यू होईल, शापाची वार्ता कळाली. आणि राजे परीक्षितींनी काही क्षणामध्येच सर्वसंग परित्याग केलेला आहे असं वर्णन उपलब्ध होतं. सर्वसंग परित्याग करून राजे परीक्षिती गहन अरण्याची वाट पकडून वनामध्ये आलेले आहेत. परमपवित्र गंगेच्या तीरावरती तपश्चर्या करणाऱ्या अनेक साधू संत महात्म्यांची भेट राजा परीक्षितींना झालेली आहे. आणि राजा परीक्षिती आत्मकल्याणाच्या संबंधातले काही प्रश्न विचारायला तत्पर झालेले आहेत. परंतु त्या प्रश्नांचं समाधान कोणत्याही उपस्थित समुदायाकडून होत नाही, हे राजा परीक्षितींच्या लक्षात आलेलं आहे. आणि राजे परीक्षिती वाट पाहायला लागले. माझ्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं समाधान करून देतील अशा महात्म्यांचं आगमन माझ्या जीवनामध्ये कधी होईल याची वाट पाहायला लागले. पहिल्या दिवशी आपण पाहिलं, उद्धवजी महाराजांनी राजा परीक्षितींना हे सांगितलं होतं की तुमच्या जीवनामध्ये कथाश्रवणाचा योग आहे, संधी आहे. आणि असा तसा योग नाही, साक्षात वेदव्यासजी महाराजांचे पुत्र श्री शुकदेवजी महाराजांच्या मुखातून कथाश्रवण करण्याचा योग तुमच्या जीवनामध्ये आहे. कदाचित आपल्यावरती अधिभौतिक दृष्टीनं आलेलं संकट हे आपल्याला आध्यात्मिक पथावरती वाटचाल करण्यासाठी प्रवृत्ती आहे की काय, असा विचार साधक करण्याला प्रवृत्त होत असतो. पुन्हा एक वेळेला आज जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राकडे थोडंसं जाऊ आणि काही मिनिटांमध्ये आपल्या आजच्या सेवेला आपण पूर्ण विराम देऊ. जगद्गुरु तुकोबारायांचे वडील ज्या वेळेला त्यांच्या म्हणजे तुकोबारायांच्या अगदी कमी वयामध्ये ज्या वेळेला महाराज होते त्यावेळेला तुकोबारायांचे वडील हे भगवंताला प्रिय झाले. फार कमी वयामध्ये असताना तुकोबारायांवरती आपल्या प्रपंचाची, आपल्या परिवाराची जिम्मेदारी आली, व्यापाराची जिम्मेदारी सगळी आली. चरित्र भागामध्ये भरपूर विस्तार महिपती महाराजांनी केलेला आहे. ओवीबद्ध सुंदर चरित्र महिपती महाराजांनी तुकोबारायांचं लिहिलं. त्याच्यामध्ये अनेक कथा वर्णन केल्या, अनेक प्रकारे भाग वर्णन केला चरित्राचा, जो की तुकोबारायांच्या जीवन चरित्राचा पूर्व भाग मानला जातो.
ज्यामध्ये असं वर्णन केलं, अजूनपर्यंत जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्तीनं प्रवेश केलेला नाही. अजून त्यांची प्रत्यक्षात परमार्थ साधनेला कुठेही सुरुवात झालेली नाही. भजनाला ते लागलेले नाहीत अजून. आणि प्रपंचाला सुरळीत कसं मला आणता येईल याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चाललेले आहेत. आणि भरपूर प्रयत्न झाले. याच्या तुकोबारायांनी अनेक प्रकारे वेगवेगळ्या पदार्थ वस्तूंचा व्यापार सुद्धा केल्याचं उदाहरण महाराजांच्या चरित्रामध्ये आहे. व्यापार करून पाहिला, व्यापारामध्ये आपला जोड जमतो का पाहिलं, इकडून तिकडून कुठून तरी धन आपल्या घरामध्ये येतं का नाही ते पाहिलं. आणि ही जी घडी विस्कटली आपल्या संसाराची, ही पुन्हा एक वेळेला जोडते की नाही, जुळते की नाही पाहावं, याच्यासाठी महाराजांनी खूप प्रयत्न केले. आणि प्रयत्नांती महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली की ह्या संसाराची घडी आता मी पुन्हा एक वेळेला घालू शकत नाही, जशी मला अपेक्षित आहे तशी. आणि हीच ती वेळ असते जिथं अंतःकरणामध्ये जीवाच्या वैराग्याने प्रवेश केला पाहिजे, वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे. काही घटना जीवनामध्ये भक्ताच्या, भाविकाच्या, वैष्णवाच्या अशा भगवत भक्तांनी त्याच्यामधून संकेत प्राप्त करून घेतले पाहिजे की आता भगवंताला माझ्याकडून त्याचं भजन करून घ्यायचं आहे, त्याची सेवा करून घ्यायची आहे, त्याची शरणागती करून घ्यायची आहे. राजा परीक्षिती परम विवेकी असल्या कारणाने राजा परीक्षितींनी वेळेचा हा संकेत जाणला आणि सर्वसंग परित्याग करून उपस्थित झाले. आणि वाट पाहायला लागले, माझं परमकल्याण कसं होतं, कोणते महात्मे माझ्या जीवनामध्ये येऊन मला मार्गदर्शन करतात. पण तत्पूर्वी राजा परीक्षितींनी भगवंताच्या नामसंकीर्तनाचा आश्रय घेतला आणि अखंड अनन्य भावे भगवंताची शरणागती करून राजे परीक्षिती भगवन नाम संकीर्तनामध्ये तल्लीन झाले. राजा राम 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 सीता राम राम राम. 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 राम राम सीता राम राम राम. सीता राम 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 सीता राम राम राम. अखंड भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये राजे परीक्षिती विराजमान झालेले आहेत. शुकदेवजी महाराजांना भगवंतानी प्रेरणा दिलेली आहे, जसा अधिकारी श्रोता तुला पाहिजे तसा अधिकारी श्रोता उद्धाराच्या तळमळीनं वनामध्ये आलेला आहे. तू राजा परीक्षितींजवळ जाऊन तुझ्या हृदयातली श्रीमद भागवत कथा त्याला वर्णन करून सांग. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींसमोर आले. भल्या मोठ्या काळ्या पाषाणावरती शुकदेवजी महाराज विराजमान झालेले आहेत. राजा परीक्षितींच्या लक्षात आलं. राजे परीक्षिती उठून उभे राहिले, साष्टांग नमस्कार केला आणि हात जोडून चरणाजवळ विराजमान झाले. शुकदेवजी महाराजांना आलेलं पाहून राजा परीक्षितींना परमानंद प्राप्त झालेला आहे. आणि हा महात्मा असा आहे, हा किती वेळ माझ्या समोर बसेल हे मी सांगू शकत नाही, कारण मी असं ऐकलंय, नूनम भगवतो ब्रह्मन् गृहेषु गृहमेधिनाम न लक्षते ह्यवस्थान मपि गोदोहनम क्वचित.
एखाद्या गाईचं दूध काढण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ तुम्ही गृहस्थांच्या घरामध्ये किंवा घरासमोर राहतात आणि चटकन निघून जातात. अशी तुम्ही कायम आमच्यासारखी एका ठिकाणावरतीच थोडी थांबत असतात. पण तुम्ही आहात तोपर्यंत चटकन काही प्रश्न मी तुम्हाला विचारून घेतो. अतः पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषस्येह यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा यच्छ्रोतव्यमथो जप्यं यत्कर्तव्यं नृभिः प्रभो स्मर्तव्यं भजनीयं वा ब्रूहि यद्वा विपर्ययम्. 6 प्रश्न राजा परीक्षितींनी विचारले. हे 6 प्रश्न कोणते, त्यांचं उत्तर शुकदेवजी महाराज सविस्तर कसं देतात ते आपण उद्याच्या कथा भागात पाहू. इथं सूतजी महाराजांनी प्रथम स्कंधाला पूर्णविराम दिला. द्वितीय स्कंधापासून कथा भाग सुरू होतो आणि याच द्वितीय स्कंधापासून शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींचा संवाद सुरू होतो. याच द्वितीय स्कंधाला महात्मे साधन स्कंध असं म्हणूनही ओळखतात. कारण या द्वितीय स्कंधामध्ये परमार्थ ज्याला सिद्ध करायचा आहे त्यांनी कशी साधना, काय साधना करावी हे याचं सगळं सविस्तर वर्णन, सविस्तर चर्चा शुकदेवजी महाराजांनी केलेली आहे. तत्संबंधाने काहीसा विचार, त्या 6 प्रश्नांचा उच्चार आणि त्याला दिलेली महाराजांची उत्तरं आणि तिथून पुढं या कथेचा प्रवास. आज 4था दिवस आहे भागवत. तसं पाहिला गेलं तर अजून भरपूर आपला कथा भाग पुढं जायचा बाकी आहे. पण तरी सुद्धा भगवंत आपल्याला आपल्याकडून ज्या प्रकारे सेवा करून घेतील तशी सेवा आपण करू आणि जशी प्रेरणा देतील त्या पद्धतीनं आपण पुढं वाटचाल या प्रवासाची करू. उद्या आपल्या हरिकथेचा 5म दिवस आहे. आजपर्यंत आजही झालेली सेवा भगवंताच्या चरणी आनंदपूर्वक समर्पित करून मीही माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. 2 मिनिटं साऱ्यांनी नामसंकीर्तन पुन्हा एक वेळेला करून मग आरती.